मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर व प्राथमिक शाळा पाथर्डी फाटा नाशिक, धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालय, धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज पाथर्डी फाटा नाशिक, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा व सातपूर ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवरे, मानवधन बाल विद्यानगरी दत्त चौक नाशिक, मानवधन विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुल पाथर्डी गाव या संस्थेतर्फे धनलक्ष्मी बाल मंदिर प्राथमिक शाळेचे कलापुष्प वार्षिक स्नेह संमेलन दादासाहेब गायकवाड सभागृहात उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास साधण्यासाठी तसेच विजन 2020 कार्यपूर्तीसाठी या कलाकृती वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जाते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत मानवधनच्या विश्व ज्ञानपीठ वारकरी गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तके विकासाबरोबरच त्यांचा सामाजिक व भावनिक विकास हा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून साधला जातो आणि ही संधी संस्था संचलित शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते, असे प्रास्ताविक मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश दादा कोल्हे यांनी केले। सगळ्यांचे हात जर त्यामध्ये सहभागी झाले, सगळ्यांनी या कार्यामध्ये सहभाग नोंदवला तर मला असं वाटतं डॉक्टर APJ अब्दुल कलामचं स्वप्न काही अंशी आपण पूर्ण केलेलं आहे, परंतु त्यांना अपेक्षित जे काही भारत आहे त्या भारताच्या दृष्टीने आपले पावलं पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि छोटासा एक मानवधनाच्या बाजूने एक विचार मांडतो, मी कोण आहे तर मी माणूस आहे, माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे। आणि याबरोबर आपण एक संकल्प करताना एक गोष्ट लक्षात घेऊया ती म्हणजे दुसऱ्याच्या आनंदातच माझा आनंद सामावता येईल हा सुंदर विचार घेऊन मानवधनमध्ये सर्व सेवा कार्य करणारे सर्व शिक्षक वृंद, सेवक वृंद, त्याचबरोबर माझे पालक वृंद भगिनी या कार्यामध्ये सहभागी नक्कीच आहे आणि असणार अशा अपेक्षा ठेवतो। थांबतो। धन्यवाद। जय भारत। यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव आणि RTOचे परिवहन अधिकारी विजय हिरे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। सायन्स ग्रॅज्युएटच्या मुलांना आम्ही ट्रेनिंग द्यायला जातो, पण तो जो एकजीवपणा पाहिजे स्टाफमध्ये आणि शाळेच्या संस्था चालकांमध्ये तो फक्त मला इथे पाहायला मिळतो, कारण त्याच्यातनंच हे सगळं घडतं। आणि म्हणून या ठिकाणी अनेक विद्यार्थी जेव्हा पुढे जातात, खऱ्या अर्थाने मी एकच म्हणेन की येणारा काळ हा फार तुम्हाला विचार करायला लावणार आहे। खूप जलद गतीने हा काळ पुढे जातोय आणि ह्या सगळ्या काळामध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजे आणि जे स्वप्न घेऊन ही संस्था पुढे येते की माणसाने माणसाला ओळखलं पाहिजे, त्या उपक्रमाला साथ द्यावी, सहकार्य करावे ही विनंती। त्यांची माझी भेट ज्यावेळेस आपल्याकडे काही विद्यार्थी आमच्या कार्यालयात व्हिजिटला आले होते त्या दरम्यान झाले होते, साधारणपणे मागच्या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये। आणि एक परत ते सांगतो की कुठल्याही प्रकारे आत्मविश्वास तुमचा डगमगायला लागला तर एकच गाणं लक्षात ठेवा की रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से मिलके चलेंगे साए बहार के। कधी थांबू नका आयुष्यामध्ये, कधी थांबू नका, मार्ग तुम्हाला नक्की सापडेल। सगळ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मी उत्तम कामना करतो। संस्थेचं अभिनंदन परत एकदा करतो की अतिशय उत्कृष्ट कामकाज त्यांनी नाशिक जिल्ह्यात सुरू केलेलं आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना रस्त्यावर तुमचं आयुष्य सुरक्षित जावं ही कामना करून थांबतो। जय हिंद, जय भारत। ज्येष्ठ साहित्यिक माधुरी माटे यांनी मार्गदर्शन केले। हा अत्यंत मौल्यवान दिवस आहे, परिस या दिवशी कधीही कोणी आजारी पडत नाही, कुठलंही मूल आजारी नसतं, आम्ही पण कधी आजारी पडलो नाही। तर आजचा हा दिवस हा तुमच्यासाठी मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तो आज तुम्हाला जेवढा आनंद देणार आहे तेवढाच आनंद या पुढच्या आयुष्यात पण कितीही मोठे झाला तरी तो आनंद तसाच राहतो आठवणींच्या रूपात। आणि हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते, कारण इथे जमलेले सगळे शिक्षक पालक आम्ही सगळे जे वयाने मोठे आहोत, आमच्या शाळेत आमच्या स्नेहसंमेलनाच्या आठवणी आत्ता जरी सुरू केल्या तरी आम्ही त्याच्यात आनंदाने रमून जाऊ। तेव्हा आज हा तुमचा दिवस आहे, तुम्ही मजा करा, पण ज्या संस्थेत तुम्ही आहात, मानवधन संस्थेची जी शाळा, जे शिक्षक तुम्हाला आहेत, जे पालक आहेत, या सगळ्यांच्या प्रती एक कृतज्ञतेचा भाव नक्की मनात जपा। आजच नव्हे, कायमसाठी जपा।
कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनाने झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता, एकात्मता, देशभक्ती त्याचबरोबर भारतातील विविध प्रांतीय सौंदर्य आपल्या नृत्यातून सादर केले। सितंबर 28 सप्टेंबर 2008 को संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले। मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित आज धनलक्ष्मी बालविद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन आज आयोजित करण्यात आलेले आहे आणि या स्नेहसंमेलनानिमित्त मुलांच्या जे काही कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी आम्ही याचं आयोजन केलं आहे आणि याचं नावच आम्ही कलापुष्प ठेवलं आहे आणि या कलापुष्प या पुष्पाचं आज 15वं जे वर्ष आहे ते पुष्प घुमताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळे आमचे मानवसेवक आणि आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला आहे आणि पालकांनी देखील असे अतिशय उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। त्यामुळे मी संस्थेतर्फे सगळ्यांचे हार्दिक ऋण व्यक्त करते। नमस्कार, जय भारत, धन्यवाद। या कार्यक्रमास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी, परिवहन अधिकारी विजय हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसी कुमार चौधरी, बेंजॉन देसाई फाउंडेशनचे संचालक डॉक्टर सारंग इंगळे, नगरसेवक शशिकांत जाधव, ज्येष्ठ साहित्यिक माधुरी माटे, संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको।